सच का विगुल, खबरें सच्चाई के साथ, देखते रहिए। मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून आम्हाला 30 ते 40 जण गांजा किंवा इतर अंमली पदार्थ सेवन असलेले मिळून आले होते। त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एमडी इतर नशिली पदार्थांच्या बाबतीत माहिती काढा। त्यानुसार आमची डीबी टीम एपे सावंत, चिटणीस साहेब यांना माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण 2 आरोपी मिळाले होते। त्यात 6 किलो गांजा होता, ज्याची किंमत 72,000 होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक 10 ग्रॅम एमडी मिळालं होतं। त्या एमडी मध्ये ज्याच्याकडून घेतला ते अजून आम्हाला 2 मिळाले होते। असे 3 एमडी मध्ये 1 गांजामध्ये मिळाले आणि गांजामध्ये 72,000 रुपयाचे गांजा आहे आणि एमडी मध्ये टोटल 3,18,000 रुपयाचा आपण एमडी व इतर साहित्य देऊन जप्त केले आहे आणि 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे। आम्हाला जे गांजा विक्री जो मिळालेला आहे व्यक्ती तो बाहेरून गांजा आणत होता अशी माहिती मिळते बाहेर राज्यातून। तर त्याबद्दल आमचा शोध सुरू आहे। आरोपीची नावं आहेतच। याच्यामध्ये सोमनाथ धर्मा जो गांजा विक्री करणार आहे त्याचं नाव आहे सोमनाथ धर्मा सोनवणे आणि जो एमडी मिळालेला आहे त्या एमडी मध्ये एकूण 3 आरोपी आहेत। त्या 3 आरोपीचे नाव आहेत आकाश प्रेम पंजवाणी, रोहित अशोक कुमार गुप्ता आणि समीर जेठा खत्री अशी हे 3 आरोपींची 3 आरोपी एमडी मध्ये आणि 1 आरोपी गांजामध्ये असे 4 नाव आहेत। एमडी साधारणतः त्याची 1 लाख रुपये किंमत आहे, 10 ग्रॅम आहे आणि तो उल्हासनगर परिसरातून जप्त केला।